आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचा सीझन म्हणजे आंब्यांचा सीझन, मग मुरंबा तो व्हायलाच हवा. हा वर्षभर टिकणारा मुरंबा कसा करायचा तर चला पाहूया. मुरंबा करायचा आहे मग तोतापुरी आंबेच हवेत. हे बघा, हे आपण असे 4 आंबे घेतलेले आहेत. तोतापुरी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण 5-6 लवंगा घेतलेल्या आहेत आणि काळी मिरी घेतलेली आहे. त्यानंतर आपण घेतलेली आहे वेलची, जायफळ पावडर, तूप आणि साखर. ह्याचं प्रमाण आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ. मंडळी, मुरंबा करायच्या आधी ना आपल्याला काय करायचं आहे, ह्याचं जे वरचं कवर आहे ना, साल आहे ना, हे काढून टाकायचं आहे. तर आपण हे आधी काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपण हे पूर्ण वरचं कवर जे आहे ना ते काढून घेतलेलं आहे. आता अशा प्रकारेच आपण बाकीची जे आंबे आहेत ना ते सुद्धा साल काढून घेऊया. आता आपली सगळी सालं काढून झालेली आहे. आता नेक्स्ट स्टेपला आपल्याला काय करायचं आहे, खिसायचं आहे. चला आता आपण ना एक एक खिसायला घेऊया. बारीक खिसणीने खिसायचं आहे. जर तुम्हाला खिसायचं नसेल तर तुम्ही ह्याचे छोटे छोटे तुकडे सुद्धा करू शकता, तरी सुद्धा चालेल. हे पहा, आपण ना सगळं असं खिसून घेतलेलं आहे. चला आता ना आपण पॅन ठेवलेला आहे. पॅन पण आपला गरम झालेला आहे. आता आपण त्यात घालूया तूप. तूप घालून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण जो किस केलेला आहे ना आंब्याचा, तो वाफेवर शिजवून घ्यायचा आहे. आता ना आपण काय करूया, त्यामध्ये घालूया लवंग आणि काळी मिरी. त्यानंतर त्यामध्ये घालूया किस. बरं, प्रत्येकाची करण्याची पद्धत जी आहे ना ती वेगवेगळी आहे. काही जण उन्हामध्ये ठेवतात, आपण असं वाफेवर शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपण यामध्ये काही पाणी वगैरे घालणार नाही आहोत आधी, कारण ह्याचं जे पाणी सुटेल ना तेच पाणी आपल्याला आधी आटवून घ्यायचं आहे. तर ते पाणी आटेस तोपर्यंत आपल्याला हे छान वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. आपण काय करायचं आहे, गॅस मंद करायची आहे आणि 15 मिनटं हे चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पाणी ना छान आटलेलं आहे ह्याचं. आता पहा, आता काय करूया, आपण यामध्ये घालूया साखर. बरं, 1 किलो आपण आंबे घेतलेले होते ना तोतापुरी, त्याला आपण अर्धा किलो साखर घेतलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्हाला हवं तसं कमी जास्त करू शकता तुम्ही, कारण डिपेंड्स आंब्यांवर असतं, कारण ते कितपत आंबट आहेत कितपत गोड आहेत त्यावर साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करा. आता हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. ही साखर ना या आंब्याच्या किसामध्ये छान मुरली पाहिजे. तुम्ही पाहू शकता साखरेचा ना पाणी सुटत चाललेलं आहे. आता ही साखर ना छान अशी एकजीव झाली पाहिजे. पण पुन्हा आपण एक 10 ते 12 मिनटं मंद आचेवर ठेवणार आहोत आणि ही साखर पूर्णपणे एकजीव होऊन दे. तुम्ही पाहू शकता आपली साखर छान मेल्ट झालेली आहे. आता आपण त्यात घालूया वेलची, जायफळ पावडर. आता हे छान मिक्स करून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता आपला मुरंबा तयार झालेला आहे. मुरंबा खाण्याचं सुख हे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्येच मिळतं. त्यामुळे सगळ्यांनी नक्की घरी ट्राय करा.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा मुरंबा. आता तर हा झालेला आहे. आता काय करायचं, आपण गॅस बंद करून टाकूया. आंबट गोड असा मुरंबा आपला तयार झालेला आहे. हा मुरंबा फ्रीजमध्ये अगदी वर्षभर पण टिकतो. मग नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.